नवी मुंबईच्या रावल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका नामवंत शाळेत शिकणारी मुलगी 5 महिन्याची गरोदर राहिली आहे। त्याच्या मित्रासोबत असणाऱ्या संबंध ठेवल्यामुळे ती गरोदर झाली असल्याची बातमी समोर येत आहे। हे प्रकरण बघता सगळ्यांनाच धक्का बसला आहे। या मुलगीचे काय झाले आणि त्या मुलाला अटक केली का नाही याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया या व्हिडिओमध्ये की या घटनेत पुढे काय झाले ते। आत्ताच्या युगात काय घडेल हे सांगता येत नाही। लहान मुले आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही, त्यात आईवडिलांनाही त्यांच्यावर लक्ष द्यायला वेळ नसतो। यातच मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे। अशातच मुंबई येथील रावेल गावात 10वीत शिकणारी एक मुलगी आपल्या बोर्डाची परीक्षा देणार होती। बोर्डाची परीक्षा हा एक मुलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो। अशातच या मुलीची मैत्री त्याच्याच वर्गात असणाऱ्या एका मुलाशी झाली। बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलून गेली। अभ्यास करण्याच्या व खेळण्याचे वय असणाऱ्या या मुलामुलीमध्ये प्रेमाचे संबंध झाले। यांच्यामध्ये 7 जन्म एकत्र राहण्याचे, कधीही सोडून न जाण्याचे वचननामे झाले। अशातच वाढत्या वयात मुलांच्या शरीरात नैसर्गिक बदलही होत असतात आणि या मोबाईलच्या युगात नकळत मुले सेक्स संबंधित आकर्षित होतात आणि या घटनेतही असेच काहीतरी झाले। हे दोन्ही जोडीदार नकळत प्रेमात तर पडलेच आणि त्या मुलाने त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली आणि त्या मुलीनेही नकळत या गोष्टीसाठी होकार दिला। माहितीनुसार तब्बल 6 महिने या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध झाले। पण ही घटना पुढे जाऊन यांना किती त्रासदायक ठरणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती। दिवसामागून दिवस जात गेले आणि जे नको व्हायला पाहिजे होते तेच झाले। त्या मुलीला हळूहळू उलटीचा त्रास सुरू होऊ लागला। ही काहीतरी नॉर्मल आजार असेल म्हणून सुरुवातीला त्या मुलीच्या आईने याकडे दुर्लक्ष केले, परंतु नंतर जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसे त्या मुलीचे पोट दिसू लागले। तिच्या आईला शंका आल्यामुळे तिच्या आईने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखवले। डॉक्टरनी सर्व तपासण्या केल्या व नंतर जे सांगितले ते ऐकून तिच्या आईच्या पायाखालील जमीनच सरकली। तिने त्या मुलीला झालेल्या प्रकाराबद्दल विचारले असता तिने झालेली सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली। तिच्या आईवडिलांनी ताबडतोब त्या मुलाची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केली व आमच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली। वकिलांशी चर्चा केल्यानंतर असे समजते की हे दोघेही अल्पवयीन असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा कोर्टात टिकत नाही आणि या मुलाला 1 ते 2 सुनावण्यात जामीनही मिळू शकतो। पालकांच्या दुर्लक्षपणामुळे हे प्रकरण इथेपर्यंत गेले आहे। पालकांनी आपल्या मुलामुलीवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे, तरच आपण होणारे नुकसान थांबवू शकतो। हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवीन व्हिडिओ इथून पुढे घेऊन येणार आहोत। जय महाराष्ट्र।